त्याकडे एक ना ते आवडीचा एक पोपट होता. ते पोपट त्याचे हर काम करायचा. एके दिवशी ना ते पोपट म्हणला मला ना माझ्या आई बापाकडे जायचंय. राजा म्हणला हो पण तू लगेच ये, मला तुझ्याशिवाय करमत नाही. तो पोपट म्हणला मी येताना ना एक जादुई फळ आणीन आणि ते फळ ना कोणत्या बी म्हाताऱ्या माणसाला ना तरुण बनवेन. मग तो पोपट म्हणला बरे, मग राजा म्हणला बरे जा. आणि तो गेला. पोपट गेला. त्याच्या आई वडिलांनी त्याला ना म्हणलं जाता जाता ही फळ घेऊन जा. पोपट ना राजा म्हणलेला एक दिवस राहा. पोपट 2-4 दिवस राहिला आणि परत आला आणि ते फळ लावलं. आणि परत त्याला ना तो पोपट त्या राजा संग राहिले. ते फळ लावलं. 2-4 दिवसात त्याला फळे आले. मग त्या दिवशी ते एक फळ आलं तर ते खाली पडलं आणि त्या झाडापाशी एक नागाचं बिळ होतं. तो नाग आला आणि त्या फळाला ना त्याला वाटलं खायचंच आहे. ते त्याला जिभेने चावलं पण त्याला खायलाच आलं नाही. मग ते तिथून गेला आणि लगे पोपटाला ना एका शिपाईला ना फळ दिसलं. त्या शिपाईने ना राजाकडे फळ नेलं आणि म्हणला हो का राजा, आपल्याला त्या फळाच्या झाडापाशी ना ही फळ सापडले. पोपट म्हणला राजा खाऊन बघ. एका शिपाईला सगळ्यांनी त्यांनी ना ते झाडाचं पहिलं फळ होतं म्हणून ती म्हणले ह्या फळाला पहिल्यांदा आपण देवाला देऊ. आणि ना देवाला दिलं. त्या पुजारीच्या घरी ते फळाचं पुजारीने घेतलेलं देवापाशी ठेवलेलं. ते पुजाऱ्याने त्यांच्या लेकरांनी यांनी खाल्लं आणि ते सापाने हे केलं चावल्याला त्याला म्हणून ती मेली. त्या पुजारीच्या घरातली पुजारी आला म्हणला हे फळ तुमच्या पोपटाला लगे राजाने मारलं. आणि परत त्याला मग 2-4 दिवसात ना तिथं ना तसलं हे केलं जाळी. तिथं कोणच जात नव्हतं. पण एका दिवशी ना तिथून एक म्हातारी चालली होती आणि ती म्हणली त्या दोघाला खूप भूक लागलेली. त्यांना ते झाड दिसलं आणि ते म्हातारा म्हणलं थांबा आपण ह्याच्यात आत जाऊ. तर म्हाताऱ्याने त्या जाळीच्या वरनं उडी मारली आणि म्हातारीने बी उडी मारली. पहिल्यांदा म्हाताऱ्याने ती फळ खाल्लं आणि तो हे माणूस झाला आणि परत त्याला म्हाताऱ्याने खाल्लं माणूस झाला. आणि परत त्याला राजा म्हणला. राजाने बघितलं तर त्याच्यानं त्या झाडाच्या पाशी एक नागाचं बिळ होतं. परत त्याला राजाला कळालं त्या नागाने ते फळाला चावलेला. आजची कथा.